पुढची मोठी बातमी, भाजपचे बंडखोर गोकुळ गीते हे माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उदय सामंत हे गोकुळ गीते यांच्या निवासस्थानी सध्या पोहोचलेले आहेत आणि भाजपचे नेते गिरीश महाजन हे देखील थोड्याच वेळात गीतेंच्या घरी पोहोचतील। पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते हे माघार घेतील अशा घोषणा देखील केल्या जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून येते आहे। गेल्या काही दिवसांपासून हा पेच कायम असल्याचं आपण पाहतोय। उदय सामंत असतील किंवा गिरीश महाजन असतील हे दोन्ही नेते नाशिकमध्ये तळ ठोकून होते आणि यानंतर आता भाजपचे बंडखोर गोकुळ गीते हे माघार घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ही लाईव्ह दृश्य आपण त्या ठिकाणची बघतोय। पत्रकार परिषद देखील आता घेतली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णींकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। मुकुल, हा जो तिढा होता, हे जी बंडखोरी होती, ही शमवण्यामध्ये यश आलेलं दिसतंय? काही प्रमाणामध्ये यश आल्याचं नक्कीच म्हणता येईल, कारण गेल्या 8 दिवसापासून हे संपूर्ण माघारी नाट्य हे रंगलेलं होतं। आता महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे हे देखील गीते यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मंत्री उदय सामंत त्यांच्यासोबतच नरेंद्र दराडे आणि त्यांचे बंधू आमदार किशोर दराडे हे आता दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळाने मंत्री गिरीश महाजन देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। गेल्या 8 दिवसापासून गीते बंधूंचा माघारीचं नाट्य हे रंगलेलं होतं। गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र गोकुळ गीते हे कालपर्यंत आपल्या उमेदवारीवर ठाम होते। मात्र काल पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर त्यांनी माघारीचे संकेत दिलेले होते। मात्र आता उदय सामंत हे गणेश गीते यांच्या निवासस्थानी आलेले आहेत, परंतु अद्यापही गोकुळ गीते इथे आले नाहीये। त्यामुळे थोड्याच वेळात गोकुळ गीते आणि गिरीश महाजन हे देखील इथे हजर होतील अशी माहिती मिळते। आता गीते कुटुंबियांसोबत उदय सामंत काही वेळ इथे घालवणार आहेत, त्यांच्याबरोबर चहापान करणार आहेत आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये अधिकृत घोषणा केली जाईल गोकुळ गीते यांची पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे आणि महायुती म्हणून त्यांना काय पुढे त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे। बरं मुकुल, गेल्या काही दिवसांपासून गोकुळ गीते हे खरं तर भेटतही नव्हते। हे जे दोन्ही नेते जे नाशिकमध्ये इतके दिवस तळ ठोकून होते त्यांना, मात्र त्यानंतरच्या या भेटीगाठी वाढल्या। पण गोकुळ गीते यांच्या बंडखोरी मागे कुठेतरी भाजपचेच नेते आहेत असा एक सूर शिवसेनेच्या नेत्यांकडून उमटत होता। त्याकडे कसं नेमकं बघायचं? गीते बंधू हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत, त्यामुळे गोकुळ गीते किंवा गणेश गीते या दोघांची उमेदवारी ही महाजन यांच्या सांगण्यानुसारच झाली असावी असा एक संकेत दिला जात होता। त्याला कारण देखील असंच होतं। गणेश गीते यांनी ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता त्यावेळेस माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की मी मंत्री गिरीश महाजन यांनी जे सांगतील त्यानुसारच मी पुढची भूमिका घेईल, त्यामुळे गिरीश महाजन यांच्या सांगण्यानुसार ही उमेदवारी होती का हा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र गिरीश महाजन यांच्या सांगण्यानुसार गणेश गीते यांनी स्वतः माघार घेतली, परंतु गोकुळ गीते माघार घ्यायला काहीही तयार नव्हते। कालपर्यंत ते आपल्या भूमिकेवर ठाम होते। याआधी देखील त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत फोनवर देखील चर्चा झालेली होती, परंतु गोकुळ गीते हे अजूनही त्यांनी आपली अधिकृत भूमिका ही स्पष्ट केलेली नाहीये। आता पत्रकार परिषदेमध्ये नेमका काय खुलासा महायुतीच्या नेत्यांकडनं केला जातो हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ह्या संपूर्ण कारणामुळे संशयाची सुई ही भाजप नेते म्हणण्यापेक्षा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच होती। परंतु गिरीश महाजन गेल्या 3 ते 4 दिवसापासून नाशिकमध्येच तळ ठोकून होते। त्यांनी देखील त्यांचं मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला। आता त्या प्रयत्नाला काही प्रमाणामध्ये यश आल्याचं बघायला मिळते। आता थोड्याच वेळात अधिकृत घोषणा केली जाईल। अगदी मुकुल, जे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत इथले नरेंद्र दराडे यांनी देखील गोकुळ गीते यांची भेट घेण्याचा इतके दिवस प्रयत्न केलेला होता आणि आताची जी पत्रकार परिषद होणार आहे तिथे सध्या नरेंद्र दराडे पोहोचल्याचं कळतंय। मुकुल यांच्यासोबत पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। सध्याची ही थेट दृश्य आपण नाशिकमधली बघतो आहोत। भाजपचे बंडखोर गोकुळ गीते हे विधान परिषदेच्या निवडणुकीमधून माघार घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। थोड्याच वेळात गोकुळ गीते हे या ठिकाणी पोहोचतील आणि एक पत्रकार परिषद देखील होणार आहे।